नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी पाठ्यपुस्तकातील गद्य भाग। मग आपल्याला एकूण 4 विभाग आहेत आणि 4 विभागांमध्ये आपल्याला एकूण किती पाठ आहेत? तर पहिल्या विभागामध्ये भाग 1 मध्ये आहे शाल, उपास, त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये चुडीवाला, फुटप्रिंट्स, ऊर्जा शक्तीचा जागर, त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आहे रंग साहित्याचे, जंगल डायरी आणि चौथ्या भागामध्ये आहे बीज पेरले गेले आणि खरा नागरिक। यापैकी जे हायलाइट केलेले दिसतात म्हणजेच चुडीवाला जयश्री रुईकर यांचा पाठ आहे, त्यानंतर रंग साहित्याचे आणि बीज पेरले गेले, हे 3 पाठ काय आहेत रिड्यूस केलेले आहेत। आपण राहिलेल्या पाठांचा थोडक्यात सारांश पाहणार आहोत। पहिला पाठ आहे क्रमांक 3 शाल, लेखक आहेत राग जाधव। आता या पाठामध्ये काय सांगितलं आहे तर शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त होतात। शाल ही प्रतिकात्मक आहे आणि शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे। पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे। वस्तूच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते। कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडित असलेले हे संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात। पहा, हा जो लेखक राग जाधव यांचा शाल हा पाठ आहे, तर या पाठामध्ये लेखकाच्या शालीविषयी असणाऱ्या आठवणी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि शाल आणि शालीनता यांचा संदर्भ त्यांनी सांगितला आहे। लेखक म्हणतात, एकदा काही कामानिमित्त ते पु ल देशपांडे यांच्या घरी गेले होते। निघतानाच त्यांना सुनीताबाई म्हणजेच पु ल देशपांडे यांच्या पत्नी, प्रसिद्ध लेखिका, जेव्हा लेखक त्यांच्या घरातून निघू लागले तर तेव्हा त्यांनी विचारले की तुम्हाला शाल दिली तर चालेल का? त्याच्यावरती लेखक म्हणतात, हो चालेल की। लेखक अगदी एका पायावर तयार होतात, कारण साक्षात सुनीताबाईंसारख्या प्रसिद्ध लेखिका किंवा इतक्या महान व्यक्तींकडून शाल मिळणं हा लेखकांसाठी काय होता, गौरवच होता। त्यामुळे ते लगेचच तयार होतात आणि सुनीताबाईंनी दिलेली शाल घेऊन ते सुटकेसमध्ये ठेवून निघून जातात। त्यानंतर त्यांनी एक प्रसंग सांगितला आहे पाठामध्ये, तो म्हणजे जेव्हा विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून लेखक वाईला जातात तर त्यावेळी ते कृष्णा नदीकाठी प्राज्ञशाळेमध्ये वस्तीला असतात आणि त्या प्राज्ञशाळेच्या खोलीतून खाली कृष्णा नदी चिंचोळं पात्र वाहताना दिसतं। चिंचोळं म्हणजे काय, अतिशय छोटं असं पात्र वाहत असतं आणि त्या खिडकीत उभं राहिल्यावर त्यांना एक दृश्य दिसतं। ते म्हणजे काय तर एक स्त्री आपल्या छोट्या बाळाला एका टोपलीमध्ये ठेवून नदीमध्ये मासे पकडत असते। खूप थंडी असते, त्यामध्येच काय नदीकाठी त्या बाळाला उघडं ठेवल्यामुळे खूपच थंडी वाजत असते आणि ते बाळ थंडीने कुडकुडत असतं। लेखक हे चित्र बघतो आणि त्याला न राहून तो काय करतो की त्याच्या बॅगेमधली ती जी शाल आहे ती तो काढतो आणि त्याच्याबरोबर 5-50 रुपयाच्या नोटा तो त्या एका परडीत घेतो आणि त्या बाईला हाक मारून तो तिला देतो। का बरं असं झालं असेल? कारण त्या बाईला त्या बाळाच्या भुकेसाठी किंवा अन्नासाठी म्हणून ते मासे पकडणं काय होतं, गरजेचं होतं। त्याची भूक भागवणं महत्त्वाचं होतं, बरोबर आहे। लेखकाने ते पैसे, ती शाल तिला दिल्यावर लेखक म्हणतो की आधी त्या बाळाला त्या शालीमध्ये गुंडाळ आणि मग तू मासे पकडत बैस। ती बाई त्यांचे आभार मानते आणि निघून जाते। त्यानंतर अजून एक असा प्रसंग त्यांनी सांगितला की कविवर्य नारायण सुर्वे हे प्रसिद्ध कवी आहेत। ते अनेक सभा संमेलने गाजवत असत। एकदाच अशाच एका साहित्य संमेलनाला त्यांची भेट झाली आणि त्यांचे कार्यक्रम म्हणजे कायम गर्दीच असे त्यांच्या कार्यक्रमांना। प्रत्येक कार्यक्रमात त्यांना सन्मान म्हणून शाल आणि श्रीफळ म्हणजेच काय तर नारळ त्यांना दिला जात असे। तर ते असं म्हणायचे की इतक्या शाली मिळाल्यात की त्यामुळे मी शालीन बनू लागलो आहे। आता लेखक त्यावर म्हणतो की शाल आणि शालीनता याचा काही संबंध वास्तवात नाही। शाल हे काय आहे तर सन्मान करण्याचं प्रतीक आहे, बरोबर आहे। एखाद्या व्यक्तीला मान देण्यासाठी, आदर व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो, त्याला शाल देतो। तर आणि शालीनता म्हणजे काय तर तुमचं चारित्र्य, तुमच्या अंगातला नम्रपणा किंवा लीनपणा, तुमचा स्वभाव, तर ह्या गोष्टींवर तुमची शालीनता अवलंबून असते। मग लेखक त्यावरती लगेच म्हणतात की
जर शालीमुळे शालीनता मिळत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण अशा शेकडो शाली विकत घेईन आणि सर्वांना देईन. म्हणजेच काय तर समाजामध्ये असं जर शाली वाटून जर लोक शालीन होत असतील तर मी स्वतः कर्जबाजारी होईन, मला कर्ज झालं तरी चालेल, पण मी अनेक शाली घेईन आणि इतरांनाही वाटेल, त्याच्यामुळे लोकही काय होतील, शालीन होतील. त्यानंतर आणि एक प्रसंग सांगितलाय. त्यानंतर लेखक सुद्धा प्रसिद्ध झाले, त्यांना सुद्धा अनेक शाली मिळू लागल्या आणि इतक्या शाली झाल्या की त्यांना घरात ठेवायला जागा नाही. त्यांनी काय केलं, त्या शालींचं एक गाठोडं बांधलं आणि त्यांच्या मित्राकडे दिलं. त्या मित्राला सांगितलं की तुला या शालींचं जे काही करावं वाटेल ते कर, जर तुला वाटलं की ह्या कुणाला द्याव्या तर तू दिल्यास तरी मी तुला काहीही म्हणणार नाही. याच दरम्यान त्यांनी एक प्रसंग सांगितलाय ओंकारेश्वराच्या मंदिरातला. पुणे येथे शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर, तर इथे लेखक नेहमी फिरायला जात असे. लेखकांना ते आवडत असे. शांत वातावरण, छान गार हवेतून फिरायला, पाय मोकळे करायला आवडत असे. आणि जात असताना तिथे त्यांना जेव्हा ते एकदा कट्ट्यावर बसलेले असतात तर त्यांना एक म्हातारा थंडीने कुडकुडत पडलेला दिसतो. अतिशय अशक्त आणि भिक्षेकरी असा तो असतो. दुसऱ्या दिवशीच लेखक काय करतो, म्हणजे त्या म्हाताऱ्याला धड अंगावर घेण्यासाठी वस्त्र देखील नसतात. लेखकाला त्याची दया येते. लेखक दुसऱ्या दिवशी येताना काय करतो तर आपल्याकडील 2 शाली घेऊन येतो आणि त्या शाली त्या म्हाताऱ्याला देतो. त्यानंतर पुढे 4-5 दिवस लेखकाची काही कारणामुळे त्या भागामध्ये फेरी होत नाही. त्यानंतर जेव्हा 4-5 दिवसांनी लेखक जेव्हा तिथे येतो तर त्याला ती व्यक्ती दिसत नाही. तो जातो पुढे चालत आणि थोड्या अंतरावरती तीच व्यक्ती पुन्हा त्याच अवस्थेत त्याला बसलेली दिसते. यावर लेखक म्हणतो की मी तुम्हाला मागे एकदा 2 शाली दिल्या होत्या. त्यावरती त्या भिक्षेकऱ्याला आठवतंय आणि तो जो भिक्षेकरी आहे तो म्हणतो, हे भल्या माणसा, तू लई मोठा, मॅसनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. तर ती जी व्यक्ती आहे, तो जे म्हातारे गृहस्थ आहेत, भिक्षेकरी, ते म्हणतात की तुम्ही मला शाली दिल्यात हे बरोबर आहे, पण मी तर भिकारी आहे, मग मला शाली कशा शोभतील? आणि त्या शालींपेक्षाही मला महत्त्वाची काय होती तर माझ्या पोटाची भूक भागवणं गरजेचं होतं. आणि म्हणून मी काय केल्या तर मी शाली इकल्या व 2-3 दिवसभर पोटभर जेवून घेतलं बाबा. म्हणजे त्या भिकाऱ्याने काय केलंय तर त्या शाली विकलेल्या आहेत आणि त्यातून जे पैसे आले त्याने काय केलं तर तो पोटभर जेवलेला आहे. म्हणून इथे काय म्हणतात, ते गृहस्थ म्हणतात, आमचं हे असलं बिकट जीणं, तुझं लई उपकार आहेत बाबा. म्हणजेच काय की असं आमचं काय आहे, जीवन आहे, आयुष्य आहे आणि त्याच्यामध्ये त्या शालीचं महत्त्व त्याच्याही पेक्षा आमच्या पोटाची भूक भागवणं काय आहे, गरजेचं आहे. तर अशा प्रकारे लेखक या पाठातून शालीनता आणि त्याहीपेक्षा शालीची शोभा, त्याची ऊब आणि पोटाची गरज या सगळ्या गोष्टींचं महत्त्व या पाठातून विशद करत आहे. आता पहा, या पाठावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये एकूण 18 मार्कांसाठी गद्य विभाग असतो, बरोबर आहे. त्यापैकी 14 गुण हे तुम्हाला पठित उतार्यासाठी असतात. 14 गुण हे पठित उतार्यासाठी असतात. पठित उतारा म्हणजे काय तर तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणतेही 2 उतारे तुम्हाला दिले जातात. आणि 4 गुण हे कशासाठी असतात तर अपठित उतारा, म्हणजे पाठाबाहेरचा एखादा उतारा दिलेला असतो आणि त्याच्यावरती तुम्हाला 4 गुणांचे प्रश्न विचारलेले असतात. आता पहा, या पाठावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्हाला पेपरमध्ये खाली पॅसेज दिला जाईल आणि त्याच्यावरती आकलन कृती आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. उदाहरणार्थ इथे शाल या पाठातील एक परिच्छेद दिलेला आहे आणि त्याच्यावरती पहिला प्रश्न आहे, प्रत्येक कार्यक्रमाला मिळणाऱ्या वस्तू. 2 उत्तरं लिहायचे आहेत आणि त्याची प्रत्येक उत्तराला 1-1 गुण आहे. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असेल. त्यानंतर दुसरा आहे, उत्तरे लिहा. सभा संमेलनं गाजवणारे कवी, शालींच्या वर्षावाखाली हरवली नाही की क्षीणही झाली नाही अशी कोणती गोष्ट आहे ते तुम्हाला पुढे लिहायचं आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, स्वमत.
शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळालेला अर्थ स्पष्ट करा. आणि हा प्रश्न असणार आहे तुम्हाला 3 गुणांसाठी. आता हा कशा पद्धतीने लिहायचा आहे बघा. तुम्हाला पेपर जेव्हा हातात मिळतो तेव्हा सुरुवातीला एक 4 मिनिटं तुम्ही शांतपणाने तो परिच्छेद वाचणं गरजेचं आहे. तुम्ही जर शांतपणाने तो परिच्छेद वाचला तर तुम्हाला उत्तर अगदी सहजरित्या मिळू शकतात. पहिला प्रश्न होता, प्रत्येक कार्यक्रमाला मिळणाऱ्या वस्तू कोणत्या होत्या? तर शाल आणि श्रीफळ. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, सभा संमेलन गाजवणारे कवी नारायण सुर्वे. त्यानंतरचा प्रश्न होता, शालींच्या वर्षावाखाली कधीच हरवली नाही की क्षीणही झाली नाही. काय? तर कवीची शालीनता. त्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला असतो स्वमत. तर शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळालेला अर्थ स्पष्ट करा. जेव्हा पाठामध्ये तुम्हाला प्रश्न असतो की तुमच्या शब्दात एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहा, तर त्यावेळेस तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही डिरेक्टली लिहायला सुरुवात करायची आहे. पण जर तुम्हाला पाठाशी संबंधित प्रश्न विचारला तर पाठाचे लेखक आणि पाठाचं नाव आणि पाठाचे लेखक किंवा लेखिका जे असतील तो तुम्ही संदर्भ सुरुवातीला 2 ओळींमध्ये लिहायचा आहे. आता इथेही तुम्हाला काय विचारलं की तुम्हाला कळालेला अर्थ स्पष्ट करा. म्हणजे इथे तुम्ही डिरेक्टली तुमच्या शब्दामध्ये लिहायला सुरुवात करायची. शाल ही प्रतिकात्मक आहे तर शालीनता ही चारित्र्यात्मक आहे. आपल्या मनात असलेली एखाद्या व्यक्तीबद्दलची आदराची भावना आपण त्या व्यक्तीबद्दलचा सन्मान शाल हे प्रतीक देऊन प्रकट करतो. त्यातून त्या व्यक्तीमध्ये असलेला गुण दिसतो तो म्हणजे शालीनता. शालीनता म्हणजेच मी मगाशी सांगितलं नम्रता, लीनता. व्यक्तीचे चारित्र्य हे शालीनतेमध्ये दडलेले असते. त्याच व्यक्तीचे चरित्र लिहिले जाते. ज्या व्यक्तीचे चरित्र चांगले आहे, चरित्राचे अंग आहे आणि म्हणून म्हटले आहे की शाल ही प्रतिकात्मक आहे तर शालीनता ही चरित्रात्मक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एकूणच सगळ्या पाठांवरती 7-7 गुणांसाठी येऊ शकतात. ठीक आहे. म्हणजेच टोटल एकूण किती? तर 14 गुणांसाठी तुम्हाला पठित उतार्यांवरती प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर पुढचा पाठ आहे उपास. उपास लेखक आहेत पु ल देशपांडे. अतिशय मजेशीर आणि गमतीशीर असा हा पाठ आहे. पहा, मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणारे व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण या पाठात पु ल देशपांडे यांनी केले आहे. पहा, तुम्हाला ह्या पाठावरती जर 3 गुणांसाठी प्रश्न आला आणि जर पाठाच्या आधारे उत्तर लिहायचं असेल जसं मी मगाशी सांगितलं तर तसं उत्तर लिहिताना तुम्ही या संदर्भाचा वापर सुरुवातीला करू शकता आणि तिथून पुढे त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहू शकता. पहा, आपण एखादा संकल्प करतो. अगदी वर्षाच्या सुरुवातीला फार उत्साह असतो आपल्यामध्ये. आपण ठरवतो की नाही मी रोज व्यायाम करणार किंवा नाही मी यावर्षी खूप अभ्यास करणार, चांगले मार्क्स मिळवणार. अशा प्रकारे आपण अनेक संकल्प करतो. त्याचा उत्साह आपल्यामध्ये फक्त 1-2-4 दिवस, फार तर 8 दिवस, 15 दिवस इतकंच असतो आणि मग त्या संकल्पामध्ये काय पडत जातो? खंड पडत जातो. 1 दिवस जरी मध्ये राहिला तरी आपण म्हणतो असू दे, राहू दे, आजचा 1 दिवस चालतोय, आपण नंतर करूया. अशा प्रकारे आपण ढकलत जातो आणि तो संकल्प फार तर 15 दिवसांच्या वर जात नाही. तर अशाच प्रकारे एका मध्यमवर्गीय व्यक्तींनी केलेला संकल्प आणि त्याच्यातून घडणाऱ्या अनेक घटना, अनेक हास्यास्पद प्रसंग या पाठामध्ये पु ल देशपांडे यांनी अतिशय मजेशीररित्या चित्रण केले आहेत. पहा, लेखक म्हणतात की माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत संपूर्ण चाळीभर पसरली. लेखकांनी कसला संकल्प केला? तर उपोषणाचा. का बरं केला असेल उपोषणाचा संकल्प? तर लेखक वजन करतात आणि त्यांचं वजन असतं 181 पौंड. ठीक आहे. एवढं वजन म्हटल्यावरती लेखक म्हणतात की नाही, आता मी कोणत्याही परिस्थितीमध्ये बारीक होऊन दाखवणार आणि म्हणून ते काय करतात? उपोषण करायचं ठरवतात. आता जेव्हा त्यांनी उपोषण करण्याचा संकल्प केलाय तर त्यावेळेस त्यांना ही बातमी जेव्हा चाळीत त्यांच्या पसरते तर त्याच्यावरती अनेक लोकांच्या चाळीतल्या प्रक्रिया येतात की उगाचच नाही ती भानगड लावून घेतले मागे, हात दाखवून अवलक्षण म्हणजे काय? तर आपणहून संकट ओढवून घेणे. अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया लेखकाला ऐकायला मिळू लागतात, कानावरती येऊ लागतात. त्यानंतर ते म्हणतात की 181 पौंड इतकं वजन. पौंड हे काय आहे? तर पूर्वीचं मापनाचं एक परिमाण आहे. तर इतकं वजन म्हटल्यावरती लेखक म्हणतो की मला झोपही लागत नाही. यावर त्यांची धर्मपत्नी म्हणते की रात्री घोरत तर पडलेले असता
म्हणजे मी बघते तर तुम्ही घोरत पडलेले असता आणि तुम्ही असं कसं म्हणताय की तुम्हाला झोपही लागत नाही. तर यावरती लेखक काय करतात त्यानंतर पुढे की काही करून मी एका महिन्यात 50 पौंड वजन कमी करेनच अशी भीष्म प्रतिज्ञा करतात. भीष्म प्रतिज्ञा म्हणजे ठाम निश्चय. एखादी गोष्ट मी ही करूनच दाखवीन किंवा ही पूर्ण करीन असं ते काय करतात, भीष्म प्रतिज्ञा म्हणजे मनाशी ठाम निश्चय करतात. आणि असं करून ते काय करतात, आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोकं घालू लागतात. आहारशास्त्र म्हणजे काय खाल्लं पाहिजे काय नाही याविषयी माहिती सांगणारी जी पुस्तकं असतात तर त्याच्यामध्ये ते काय करतात, त्याचा अभ्यास करू लागतात. त्यानुसार ते आपल्या आहारामध्ये बदल करतात, आहार परिवर्तन करू लागतात. आणि ही बातमी जशी चाळीत पसरते तर त्यांना त्याविषयी अनेक सल्ले देणारे मित्र किंवा त्यांच्या चाळीतील लोक त्यांना भेटतात. उदाहरणार्थ पहा, पहिल्यांदाच कोण भेटतंय त्यांना, साकोजी त्रिलोकेकर. तो म्हणतोय, तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव देखील काढू नकोस. असं कोण म्हणतंय, साकोजी त्रिलोकेकर. त्याच्यावरती त्यांच्याबरोबरच एक चाळीत राहणारे गृहस्थ आहेत ते म्हणतात की हो, म्हणजे जर तुला कोणी विचारलं की तुम्ही कुठे राहता तर तुम्ही काय म्हणा, फक्त चाळीत राहतो असं म्हणा. कारण बटाट्याची चाळ याच्यामध्ये बटाटा हा शब्द येतोच. साकोजी त्रिलोकेकर यांनी सांगितलं आहे की तुम्ही बटाट्याचं नाव देखील काढू नका आणि म्हणून ते काय म्हणतात की फक्त चाळीत राहतो म्हणा, बटाटा हे म्हणजे नाव सुद्धा तुम्ही वापरू नका. त्यानंतर कुणी सांगतं की भात सोड, कुणी सांगतं साखर सोड, मग कुणी सांगतंय की पत्त्याने खेळणं सोड. का तर पत्त्याने बसून खेळतोस त्यामुळे हालचाल होत नाही, पोट सुटतंय. कुणी सांगतं दिवसा झोपायचं सोडा. असे अनेक सल्ले लेखकाच्या कानावरती येऊ लागतात. शेवटी लेखक काय ठरवतात की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. म्हणजेच काय, ह्या सगळ्यांचं ऐकून घेतात पण जे आपल्याला हवंय तेच करायचं असं लेखक ठरवतात. सगळ्यात पहिल्यांदा लेखक काय करतात तर साखरेचा जाहीर निषेध. ते त्यांच्या पत्नीला सांगतात की दिवाळीला गोडाधोडाचा कोणतेही पदार्थ आपल्या घरात होणार नाहीये. सगळ्यात प्रथम आपण बिनसाखरेचा चहा सुरू करायचा आहे. जे काही करायचं असेल गोडाधोडाचं ते फक्त आपल्या मुलांपुरतंच कर आणि बाकी सगळी दिवाळी आपण तिखटा मिठावर आवरायची. अशा प्रकारे त्यांचं आहार परिवर्तन सुरू होतं. अशा प्रकारे पहिला दिवस त्यांचा अगदी छान जातो, उत्साहात जातो. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते ऑफिसमध्ये जातात त्यांच्या, तर तेव्हा त्यांचा व्रतभंगाचा प्रसंग निर्माण होतो. व्रतभंग म्हणजेच काय तर एखादा केलेला नियम मोडण्याचा काय प्रसंग येतो. का बरं होत असेल व्रतभंग, तर त्यांच्या कंपनीमध्ये ऑफिसमध्ये जो अण्णा नाडगौंडा असतो तर त्याला प्रमोशन मिळालेलं असतं आणि त्याच्या प्रमोशनची पार्टी त्याने द्यायचं ठरवलेलं असतं. आता लेखकापुढे मोठा प्रश्न निर्माण होतो, कारण जर आपण पार्टीत खावं तर आपलं जे आपण डायटिंग करायचं ठरवलं आहे तर ते फसणार आणि जर नाही खाल्लं तर अण्णा नाडगौंडाला काय वाटणार की मला जे यश मिळाले ते ह्याला पाहावत नाहीये आणि म्हणून हा ह्यामध्ये सहभागी होत नाहीये. म्हणून तो अण्णा नाडगौंडाचं मत राखण्यासाठी त्याने पार्टीत मागवलेले सगळे पदार्थ खातो. मग काय काय मागवले होते तर बटाटे वडे असतील, त्याच्यानंतर वनस्पती तुपातला चिवडा असेल, बरोबर आहे. आणि शेवटी ते काय म्हणतात की भज्यांशिवाय पार्टी कसली, अनेक प्रकारची मिठाई तिथे मागवली होती. मग लेखक म्हणतात की ती मिठाईमध्ये साखर घातली नव्हती तर साखरेत मिठाई घातली होती, म्हणजे इतकी ती काय होती, गोड होती. आणि मग लेखक म्हणतो की इतके सगळे पदार्थ खाऊन न जाणो किती कॅलरीज माझ्या पोटामध्ये आज गेल्या असतील. आता जशी चाळीमध्ये लेखकाच्या उपोषणाची हकीकत पसरले त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये सुद्धा त्याच्या काय ही बातमी पसरलेली आहे. आणि मग ऑफिसमध्येही त्याला अनेक सल्ले मिळू लागतात की अरे, त्यांचा एक मित्र ऑफिसमधला म्हणतोय की असं काही नसतं की खाण्यानेच वजन वाढतं, त्याच्यामुळे तू काय करू नको, तुझ्या खाण्यावरती कोणत्याही प्रकारचं बंधन आणू नको. कोणी सांगतं की तुम्ही रनिंग करा, कोणी म्हणतं दोरीवरच्या उड्या मारा. तर अशा प्रकारचे अनेक सल्ले त्याला ह्याच्याकडून सुद्धा, ऑफिसमधल्या मित्रांकडून सुद्धा मिळू लागतात. त्यानंतर शेवटी सगळ्यांचं ऐकून तो त्यातलं जे आपल्याला महत्त्वाचं आहे तेवढंच घेतो आणि त्याप्रमाणे आपलं पुन्हा डायटिंग सुरू करतो. त्यानंतर लेखकांनी त्यांच्या कुटुंबाचा उत्साह ह्याच्यामध्ये मांडलेला आहे. कुटुंबाचाच म्हणजेच कोणाचा तर त्यांच्या धर्मपत्नीचा.
लेखकाने डायटिंग सुरू केल्यावरती त्यांच्या धर्मपत्नीने कोणते कोणते बदल केले आहेत, तर सर्वात प्रथम त्यांच्या धर्मपत्नीने त्यांच्या स्वयंपाकघरातून बाळसेदार भाज्यांची हकलपट्टी केली। बाळसेदार म्हणजेच काय, तर गुटगुटीत किंवा भरगच्च दिसणारा, मग फ्लॉवर असेल, बटाटा असेल, तर अशा भाज्यांची हकलपट्टी केली, म्हणजे त्या भाज्या बंद केल्या आणि फक्त बाळसेदार आणि सडपातळ भाज्यांचा वापर तिने सुरू केला। म्हणजे पडवळ असतील, दोडके असतील, त्यानंतर शेंगा असतील, भेंडी असेल, चवळीच्या शेंगा असतील, अशा प्रकारचा भाज्यांचा वापर तिने सुरू केला। म्हणजेच तिची मानसिकता काय आहे की बाळसेदार भाज्या खाल्ल्यामुळे लेखकाचं वजन आणखी वाढेल आणि म्हणून तिने काय केलेलं आहे, त्या भाज्या पूर्णपणे बंद केल्यात आणि ज्या सडपातळ भाज्या आहेत त्यांचा वापर सुरू केलाय। त्यानंतर लेखकाला एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे लेखकाने जेव्हा डायटिंग सुरू केल्यावर सुरुवातीचा चहा होता तर तो त्याला काय लागत नव्हता, अजिबात कडू लागत नव्हता, म्हणजे बिनसाखरेचा असून देखील तो कडू लागत नव्हता। आणि आताचा चहा एकदम कडू का लागतो याविषयी तो त्याच्या पत्नीकडे विचारणा करतो। त्यावर ती म्हणते की अहो तो बिनसाखरेचा चहा मुळे बिनसाखरेचा नव्हताच। मग लेखकाला हे गणित काही उलगडत नाही। लेखक म्हणतो असं कसं काय, तर ती म्हणाली थोडीशी साखर शिल्लक होती, ती संपवून टाकली आणि तोच मी तुम्हाला साखर घातलेला चहा बिनसाखरेचा म्हणून देत होते। यावरती लेखक मात्र चिडतात आणि म्हणतात की अगं किती कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटामध्ये। लेखकाची पत्नी जी आहे ती मात्र त्याला दमटावून सांगते की गेल्या तर गेल्या कॅलरीज, एवढं त्याचं काय आहे, कुणाचं ओढून तर आपण खात नाही आहोत, आपल्या आपल्या कष्टाने कमवतो आणि आपलं आपण खातोय। तर अशा प्रकारे अनेक प्रसंग या पाठामध्ये सांगितले आहेत। असाच एक शेवटचा प्रसंग त्यांनी सांगितला की दोरीवरच्या उड्या। लेखक त्याच्या सहकाऱ्यांचा ऐकून दोरी उड्या मारायचा प्रयत्न करतो, पण अगदीच 8x10च्या खोलीत हा प्रयोग किंवा हा कार्यक्रम करणं त्याला शक्य नसतं। एकदा त्याने तसा प्रयत्न देखील केला, पण काय झालंय की जेव्हा त्याने ती दोरी वरती उचलले तर बाजूच्या टेबलवर असणाऱ्या सगळ्या औषधाच्या तेलाच्या बाटल्या त्या दोरीबरोबर खाली येऊन पडल्यात। म्हणून त्याने दुसरा प्रयत्न कसा केलाय, तर दाराच्या मध्ये उभं राहून गॅलरी आणि घरात असं मध्येच उभं राहून उडी मारली आणि ती जी दोरी त्याने टाकले तर ती कुणाच्या गळ्यात पडले, तर आचार्य बर्वे। आता आचार्य बर्वे हे कोण आहेत, तर पु ल देशपांडे म्हणजे लेखकाचे कोण आहेत, शेजारी आहेत। तर त्यांचा आणि थोडासा 36चा आकडा असल्यामुळे ही उपोषणाची किंवा डायटिंगची बातमी जी आहे ती पसरल्यावर ते त्यांच्या चौकशीला देखील आले नव्हते। म्हणून त्या आचार्य बर्वेंना वाटते की लेखकाने मुद्दामच माझ्या गळ्यात दोरी टाकली असावी, परंतु लेखक त्यांची माफी मागतो की मी मुद्दाम केलं नाहीये, मला तुम्ही दिसला नाहीत आणि ही चूक माझ्यातून चुकून झाली। मग ते सांगतात की दोरी उड्या का मारतोय, तर माझं वजन कमी करण्यासाठी मी काय करतोय, दोरी उड्या मारत आहे। त्यावरती आचार्य बर्वे त्यांना सल्ला देतात की दोरी उड्या मारून काहीही होत नाही, तू काय केलं पाहिजे, एकाग्र केलं पाहिजे, तुझ्या तोंडावर, तुझ्या जिभेवर संयम असला पाहिजे। मग लेखक म्हणतो म्हणजे नक्की काय करायचं, तर ते म्हणतात की तू बोलणं सोड। आता बोलणं सोडलं तर लेखक म्हणतो मी खाऊ काय, कारण लेखक जिथे कामाला होता, जिथे नोकरीला होता तो टेलिफोन ऑपरेटर म्हणून, म्हणजे त्याला बोलणं हे भागच होतं। मग याच्यावरती आचार्य बर्वे म्हणतात की जर तू बोलणं सोडू शकला नाहीस तर तू काय आहे, तुझं वजन कोणत्याही प्रकारे कमी होऊ शकणार नाही। हे ऐकल्यावरती त्यांना असं त्यांनी जे लेक्चर दिलेलं असतं 1 तासभर एकाग्रतेचं महत्त्व, तर त्याच वेळी मी ही दोरी हळूत का टाकली नाही असं त्यांच्या काय होतं, मनामध्ये गोष्ट येते। तर अशा प्रकारे त्या प्रसंगानंतर देखील लेखकाने काय केलं की या सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी कोणत्याही परिस्थितीत वजन कमी करून दाखवणारच आणि अतिशय कडक असं त्यांनी पथ्यपाणी सुरू केलेलं आहे। मग ते 10 उड्या मारायला लागतात, रोज भात खाणं म्हणजे 3 वेळा भात न खाता फक्त एकदाच भात खाणं सुरू ठेवतात। त्यानंतर चालायला सुरू करतात, अतिशय सात्विक असा आहार सुरू ठेवतात। अशा प्रकारचे अनेक प्रयत्न करून ते पूर्ण महिनाभर वजन न करता म्हणजे आपण काय करायचं, पथ्यपाणी करायचं असं ठरवतात। आणि इतका ठाम निश्चय करून ते काय करतात, बरोबर 1 महिन्याने वजन करायला जातात। तिथे ते त्या मशीनमध्ये पैसे टाकतात आणि उभे राहतात। तर झालेलं काय असतो उलट परिणाम की जे त्यांचं 181 किलो
पौंड वजन असतं ते 192 पौंड झालेलं असतं आणि तिथे वरती एक संदेश आलेला असतो, आप बहुत समझदार और गंभीर है। असं म्हटल्यावरती लेखक म्हणतात, त्या दिवसापासून माझा वजन आणि भविष्य या दोन्हीवरचा विश्वास काय आहे, उडालेला आहे आणि त्या दिवसापासून लेखकाने वाढत्या वजनाची काळजी करणं सोडून दिलेलं आहे। ते म्हणतात की वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो। असं का म्हटलं असेल, भलत्याच काट्यातून, इथे दोन अर्थ आहेत। काटा म्हणजे वजनाचा काटा की जो चुकीचा होता आणि दुसरं भलत्याच काट्यातून म्हणजे त्यांनी जे 1 महिना वजन कमी करण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत तर ते अतिशय त्रासदायक असे होते, जणू ते काटेरी मार्गावरून चालण्या इतकं त्यांना कठीण होतं आणि म्हणून ते की वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो। अशा प्रकारे हा पाठ तुम्ही वाचलात, अतिशय सुंदर आणि छान प्रकारे वर्णन गमतीशीर केलेलं आहे त्यामध्ये सगळं। त्यानंतर हा पाठ वाचताना आवाजातील चढ उतार लक्ष देऊन तुम्ही वाचू शकता। त्याच्यानंतर विरामचिन्हांचा वापर, यामध्ये अनेक वाक्य आहेत, अनेक ठिकाणी विरामचिन्हांचा वापर केलेला आहे, तर नुसतं न वाचता कोणती विरामचिन्ह कुठे दिलेली आहेत, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, विरामचिन्ह, स्वल्पविराम, अशा अनेक विरामचिन्हांचा वापर या पाठामध्ये आपल्याला दिसून येतो, तर वाचताना आपण तिकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर भीष्म प्रतिज्ञा, चरबीयुक्त पदार्थ, आहार परिवर्तन, कॅलरीज, डायटिंग, डझन असे अनेक शब्द या पाठामध्ये आलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्हाला त्याचे मराठी अर्थ लिहायला परीक्षेमध्ये येऊ शकतात। त्याचबरोबर अनेक वाक्प्रचारांचा वापर या पाठामध्ये केलेला आहे। वाक्प्रचार तुम्हाला परीक्षेमध्ये 4 गुणांसाठी विचारले जातात। जेव्हा तुम्ही वाक्प्रचार आणि त्याचा वाक्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग लिहिता तर वाक्याचा अर्थाला 1 गुण आणि वाक्यात उपयोगला 1 गुण असे असतं। जेव्हा तुम्ही वाक्यात उपयोग लिहिता तर तेव्हा त्या वाक्यामध्ये तो वाक्प्रचार जिथे वापरला असेल त्या वाक्प्रचाराला अंडरलाईन करायला तुम्ही विसरू नका। मग त्यामध्ये हात दाखवून अवलक्षण, सुरुंग लावणे, अंगाचा तिडपा पळवणे, भीक न घालणे, ताकीद देणे, मुठभर मास चढणे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे, पारंगत असणे, खुलासा असणे, अशा प्रकारचे अनेक वाक्प्रचार देखील आलेले आहेत, तर त्याचा देखील तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करा। तर अशा प्रकारे इथे उपास हा पाठ संपत आहे। त्यानंतर त्याचा पुढचा पाठ आहे फुटप्रिंट्स। तर फुटप्रिंट्स या पाठामध्ये काय सांगितलं आहे, लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आवटे। ग्लोबल वॉर्मिंगमधून आपल्या धरणी मातेला वाचवण्यासाठी वृक्ष संवर्धनाबरोबरच वैयक्तिक वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा, त्यासाठी आपली जीवनशैली बदलावी असा संदेश प्रस्तुत पाठात लेखकाने दिला आहे। पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद करून तंत्रज्ञानाची गंमत सांगणारी ही विज्ञान कथा अंतर्यामी विचार करायला लावणारी आहे। आता पहा, या अंतर्यामी विचार म्हणजे काय, तर मनापासून या गोष्टीचा ही कथा वाचल्यावर तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त करते किंवा प्रेरणा देते। हा पाठ आहे लेखक प्रदीप आवटे यांचा। पाठाची सुरुवातच अशी आहे की अभिषेकने दार उघडलं आणि रेखा मावशी आत आल्या त्यांनी किचन सिंकमध्ये आपला काय केलेला आहे, मोर्चा वळवलेला आहे, म्हणजे त्या तिकडे गेलेल्या आहेत। अभिषेकला रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे उशीरच झाला होता, कारण का तर त्याचा कानपूरहून IIT मध्ये शिकत असलेला जो भाऊ आहे सुमित, तो आला होता। सुमित हा त्याचा अभिषेकचा आते भाऊ आहे। रेखा मावशी फरशी पुसत होत्या आणि तेवढ्यात स्नेहल ही कोण आहे, अभिषेकची बहीण आहे। तर ती रेखा मावशींना म्हणते, काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता, असं ती रेखा मावशींना म्हणते। त्यावर रेखा मावशी मागे वळून बघतात तर पुसलेल्या फरशीवरती त्यांच्या मातीचे काळे ठसे उमटलेले असतात। त्यांना त्या मनातून वरमतात, म्हणजेच काय होतात तर नाराज होतात। त्यावर त्या स्नेहलला उत्तर देतात, अहो स्नेहाताई, मी कुठं एसीत बसून शान काम करते बाई, शेणा मातीत काम करावं लागतं आणि आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखंडलाय, समधी धूळ लागती पायांसनी आणि 10 मिनिटाला हातपाय धुवायला येळ बी नाही आणि पाणी तरी कुठे आहे बक्कळ। म्हणजे पहा, पाठामध्ये ग्रामीण बोलीभाषेचा देखील वापर आपल्याला दिसून येतो। ती म्हणते की अहो स्नेहाताई,
आमच्या रस्त्याचं काय चालू आहे, काम चालू आहे, त्याच्यामुळे धूळही प्रचंड येते आणि 10-10 मिनिटाला पाय धुवायला काय मला वेळही नाही आणि तितकं पाणीही नाही आहे. त्यानंतर स्नेहलला आपली चूक कळते, कारण तिचं लक्ष त्यांच्या पायाला ज्या चिरा पडलेल्या असतात तर त्याच्यामध्ये जातं आणि त्याचबरोबर त्यांची जी चप्पल असते ती देखील पाठून झिजलेली असते, तर त्यामुळे त्यांच्या पायाला चिखल लागणं हे काय असतं, साहजिकच असतं आणि तिची चूक तिच्या लक्षात येते आणि ती त्यांना सॉरी म्हणते. हा सगळा प्रकार सुमित म्हणजेच कोण तर अभिषेकचा आत्तेभाऊ जो कानपूरहून आलेला असतो तो तिथे बसून पाहत असतो. त्यानंतर हॉलमध्ये पावडे काका येतात. पावडे काका हे अभिषेकच्या वडिलांचे मित्र आहेत. ते अभिषेकच्या वडिलांबरोबर कोणत्या तरी कार्यक्रमाला जाणारे असतात. तर ते येतात आणि त्यांच्या तळपायांकडे या रेखा मावशींचं लक्ष जातं. एकदम गोजिरी गुलाबी तळवा, कोणत्याही प्रकारच्या चिरण्या नाहीत की सालं गेलेली नाहीत. तर रेखा मावशी मनात म्हणतात अगदी लोण्यागत पाय आहेत. म्हणजेच काय तर लोण्यासारखे मऊ आणि काय एकदम सॉफ्ट असे त्यांचे पाय आहेत. त्यावर सुमित तिथेच बसलेला असतो. तर सुमित म्हणतो, मामा मी एक ॲप तयार केलं आहे, तर आपण एक गंमत करून पाहूया. तर त्या ॲपचं नाव काय असतं, फुटप्रिंट्स. त्या ॲपचं नाव काय असतं, फुटप्रिंट्स. त्यावर सुमित त्याचा जो मामा आहे म्हणजेच हे अभिषेक आणि स्नेहलचे जे वडील आहेत ते म्हणतात, अरे सुमित पाय स्वच्छ आहेत की नाही हे पाहण्यासाठी तुला ॲप्लिकेशनची काय गरज आहे. तुम्ही आजकालची मुलं काय आहात, टेक्नोसेव्ही आहात. म्हणजेच काय तुम्ही तंत्रज्ञानाच्या अतिशय आहारी गेलेले आहात. आता पाय स्वच्छ आहेत की नाही हे आपण डोळ्याने सुद्धा बघून सांगू शकतो. मग त्याच्यासाठी ॲप्लिकेशनची काय गरज आहे. सगळ्यात भारी ॲप्लिकेशन कोणतं आहे तर आपल्या माणसाच्या कवटीमध्ये म्हणजेच आपलं मेंदू हे सगळ्यात भारी ॲप्लिकेशन आहे असे तर त्याला सांगत आहेत. त्याच्यावर तो म्हणतो की बघू तरी आपण एक. मग ते काय करतात, सुरुवात कोणापासून करतात, रेखा मावशींपासून. कारण रेखा मावशी आणि स्नेहलचं जे बोलणं झालेलं असतं ते सुमितने ऐकलेलं असतं. सुमित रेखा मावशींना अनेक प्रकारचे प्रश्न विचारतो. मग तुम्ही कुठे राहता, तुम्ही कशाने ये जा करता, तुम्ही चालता का, तुम्ही कोणत्या प्रकारची झाडं लावलेली आहेत, अशा सगळ्या प्रकारचे काय करतो तो त्यांना प्रश्न विचारतो. रेखा मावशी थोड्या गोंधळून जातात, पण त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. त्यानंतर तो ती माहिती सगळी त्या ॲप्लिकेशनमध्ये भरतो आणि म्हणतो आता पहा खरी गंमत. थोड्याच वेळात काय होतं, त्याच्या लॅपटॉपवरती एक निळ्या रंगाचा तुकडा छान दिसू लागतो आणि त्यावरती येतं सिल्वर फुटप्रिंट्स, दी मोस्ट क्लीन फुटप्रिंट्स. म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटतं की रेखा मावशींच्या पायाला तर इतकी माती लागलेली आहे आणि हे ॲप्लिकेशन असं कसं काय सांगतंय. त्यावरती ते जे पावडे काका आलेले असतात ते म्हणतात हे असं काही नसतं, हे काही मला पटत नाही आहे. तर ते म्हणतात की ठीक आहे आपण तुमच्या पायांचेही बघूया. म्हणून सुमित काय करतो, पावडे काकांविषयीची सगळी माहिती टाकतो की तुम्ही कुठून येता, तुम्ही किती झाडं लावलीत का आत्तापर्यंत, तुम्ही किती किलोमीटर चालता. ह्या जशी ज्या पद्धतीने रेखा मावशी चालत येत असतात किंवा त्या कधीकधी सायकलचा वापर करत असतात, त्यांनी त्यांच्या आवारामध्ये झाडं देखील लावलेली असतात. त्याच्या विरुद्ध काय आहे, पावडे काकांचं आहे. पावडे काका अजिबात चालत नाहीत, एकट्यासाठी ते कारचा वापर करतात. म्हणजे जवळजवळ 16 किलोमीटर ते कारचा वापर करत असतात एकट्या व्यक्तीसाठी. त्याचबरोबर त्यांनी एकही झाड देखील लावलेलं नसतं. तर अशा प्रकारची जी माहिती पावडे काकांची आहे तो ती त्या ॲप्लिकेशनमध्ये टाकतो आणि थोड्याच वेळात तिथे निळ्या तुकड्यावर पावडे काकांची पावलं उमटतात. आणि ती पावलं कशी असतात तर तिथे मेसेज येतो, सॉरी यू हॅव डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स. म्हणजेच काय तर त्यांची ती काळी कुट्ट पाऊलठसे तिथे उमटलेली दिसतात. पावडे काकांचा चेहरा एकदम पडतो. चेहरा पडणे म्हणजेच नाराज होणे. वाक्प्रचार आहे, वाचत असताना वाक्प्रचार देखील लक्षात ठेवत जायचे. मग त्यांना हे पटत नाही. ते म्हणतात की हे सगळं काय खेळ म्हणलाय, की ही गोष्ट मला पटत नाही आहे. माझे पाय तर एकदम कसे आहेत, स्वच्छ पांढरे आहेत आणि हे जे ॲप्लिकेशन असं कसं काय दाखवू शकतं. या गोष्टीमध्ये त्यांना तथ्य वाटत नाही. त्यानंतर त्यांना समजावणीच्या सुरामध्ये सुमित सांगतो की
आपण किती कार्बन वातावरणात सोडतो ते ह्या ॲप्लिकेशनमध्ये मोजलं जातं आणि त्याच्यावरती तुमचे पावलांचे ठसे कसे दिसतील ते निश्चित केलं जातं. ते म्हणतात की सुमित पावडे काकांना म्हणतोय, तुम्ही किती किलोमीटर तुमच्या कार न येता तुम्ही किमान 1 लिटर पेट्रोल जाळता, म्हणजेच त्याच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड तुम्ही काय करता, हवेमध्ये सोडता. आणि हे शास्त्रीय तथ्य आहे की तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा रंग ठरतो. मग जशी सुमित त्यांना अधिक माहिती देतो, त्यांना त्याविषयी सांगतो, तर त्यांना त्या गोष्टीचं महत्त्व कळतं की आपण किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दुर्लक्ष करतो. पहा, आपल्याला जर एखादी दुधाची पिशवी आणायची असली किंवा आईने एखादी भाजी आणायला सांगितली तर आपण लगेच काय करतो, गाडीला चावी लावतो आणि आपण सुटतो. किंवा अगदी कोपऱ्यावर जरी जायचं असलं तरी आपण गाडीशिवाय जात नाही, एकटं असलं तरीही. मग पावडे काका, त्याच्यानंतर अभिषेक, स्नेहल या सगळ्यांना त्या गोष्टीचं महत्त्व कळतं. सुमित त्यांना व्यवस्थित माहिती देतो. त्यानंतर अभिषेक म्हणतो की माझ्या कॉलेजचा बस स्टॉप हा काय आहे, जवळच आहे. मी आता बसनेच प्रवास करेन, म्हणजेच एकट्यासाठी मी पुन्हा गाडीचा वापर करणार नाही. त्यानंतर स्नेहल देखील म्हणते की मी सुद्धा माझ्या सायकलचा वापर करेन, कारण ज्यामुळे काय आहे, प्रत्येकाने जर असा विचार केला तर प्रदूषणाची तीव्रता कमी होऊ शकते. हा सगळा प्रकार रेखा मावशी बघत असतात, त्यांच्या समजण्याच्या पलीकडचा विषय असतो. परंतु त्यांचं लक्ष कुठे असतं की जे फरशीवर त्यांचे ठसे उमटलेले असतात सुरुवातीला, तर तिकडे असतो आणि त्या काय करतात, हळूच जाऊन ते ठसे पुसून टाकतात. यावरती सुमित म्हणतो की पहा, रेखा मावशीने किती छान पद्धतीने आणि सहजगत्या हे त्यांचे ठसे पुसलेले आहेत. आपणही काय केलं पाहिजे, आपल्या पाऊल खुणा किंवा आपल्या फुटप्रिंट्स क्लिअर राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे. हे जे ग्लोबल वॉर्मिंग होतं, हे जे प्रदूषण होतं, ते आपण काय केलं पाहिजे, आटोक्यात आणलं पाहिजे. अशा प्रकारचा संदेश हे या पाठातून देत आहेत. आता पहा, या पाठावरती देखील तुम्हाला एखादे निबंध येऊ शकतो, प्रदूषण वाढत राहिले तर, आणि त्याला मुद्दे असू शकतात. ओझोनला छिद्र, अस्वच्छता व रोगराईला निमंत्रण, पर्यावरणाचा विनाश, भूतलावावरील प्राणीमात्रांचे अस्तित्व धोक्यात व पृथ्वीचा विनाश, अशा प्रकारचे तुम्हाला मुद्दे देऊन 8 गुणांसाठी निबंध विचारू शकतात. ठीक आहे, इथेच हा पाठ संपलेला आहे. थँक्यू.